नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत अशी सुरणची भाजी. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करते. तेल टाकून घेऊया. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी आपण मोहरी घालणार आहोत. छान तडतडू द्यायची आहे. त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत आणि मी ते 1 चमचा वाटण होतं, ते वाटणामधला 1 चमचा टाकलेला आहे. कारण मला तेलामध्ये मसाला वगैरे ॲड करायचा होता, गरम मसाला जळू नये म्हणून मी थोडंसं वाटण टाकलं. आता इथे मी गरम मसाला ॲड करते आहे. मला कमी तिखट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. हिंग, हळद, थोडीशी लाल तिखट हे मिक्स करून घेऊया. त्यात तयार केलेलं वाटण, यात मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता याचं वाटण करून घेतलं. आता हा मसाला आपण छान परतून घेऊया. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तो छान परतून घ्यायचा आहे. त्यात मी मीठ ॲड केलं आहे, मिक्स करून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटलं की तरी पण छान येते, तुम्ही बघू शकता. तर त्यात मी सुरण ॲड केलं आहे. ते मी शिजवून घेतलेलं होतं मीठ टाकून. अगदी 5-10 मिनटात ते शिजवून जातं. एकदमच जास्त असं शिजवून नाही घ्यायचं, त्याचं एकदमच गाळ होऊन जातं. छान मिक्स करून घेऊया. त्यात आपण पाणी ॲड करूया. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. छान मस्त उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर आपण त्यात वरतून कोथिंबीर ॲड केली आहे. आपला गरमागरम सुरण रेडी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.